नमस्कार. रहस्य कथा आणि विज्ञान कथांसाठी प्रसिद्ध असलेल्या धनंजय ह्या दिवाळी अंकाचं हे हीरक महोत्सवी वर्ष. सर्वप्रथम राजेंद्र प्रकाशन संस्था आणि त्यांच्या सर्वच सभासदांचे, मान्यवरांचे मी खूप खूप अभिनंदन करते. या उपक्रमाअंतर्गत जुन्या कथांचं अभिवाचन करण्याचा जो संकल्प यांनी सोडलाय तो खूपच मला आवडला. त्यातल्याच एका कथेचं अभिवाचन करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी निलिमाताईंची खूप आभारी आहे. आज मी जी विज्ञान कथा वाचणार आहे ती 2004च्या दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. कथेचं नाव आहे मेघात अडकली किरणे. लेखिका आहेत प्राध्यापिका माधुरी शानबाग. अभिवाचक प्रज्ञा लखोटे. ऐकूया कथा मेघात अडकली किरणे. हॅलो सार्थक, मी तरुण बोलतोय. थँक्यू तरुण. अरे अरे, मला आधी अभिनंदन तरी करू दे. म्हणजे काय तरुण, त्यासाठीच तर फोन केलायस ना? खरं सांगू का, मला ना सगळ्या जगाचेच आभार मानावेसे वाटत आहेत. साला मुलगी हवी असणं आणि ती होणं इतक्या आनंदाचं असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण आय टेल यू तरुण, तो इतकुल असा जीव छातीशी धरला आणि त्यावेळी नेमकं काय वाटलं ते मला कुणाला सांगताच येत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. तुझा एवढा मोठा बिझनेस सांभाळायला 2 सणसणीत मुलगे झाल्यावर वहिनी पुन्हा मुलीसाठी चान्स घेतील असं आम्हाला वाटलंच नव्हतं. साला लकी आहेस हा. येस, आहेच मी लकी. मग पार्टी कधी देतोयस? जरा अनुष्का हिंडू फिरू लागू दे, मग देतोच. कुणीतरी म्हटलंय ना, 40शी ओलांडल्यावरचे मूल अगदी स्पेशल आनंद देते. अगदी खरंय बघ. धाकट्यानंतर 8 वर्षांनी झाल्याने अनुष्का मात्र प्रकृतीने डाऊन झाली. इट्स गोइंग टू टेक इट्स डील. तुला मिठाईचा बॉक्स पोहोचला ना? हो रे, मी गेला आठवडाभर देशाबाहेर होतो. आत्ता आल्या आल्या रोमाने बातमी दिली. अजून बाथरूमलाही गेलो नाहीये, आधी तुझं अभिनंदन करावंसं वाटलं. मग जा जा, नाहीतर तुझा बिझनेस क्लास सूट खराब करशील. कम ऑन सार्थक, मी काय 2 दिवसापूर्वी जन्माला आलेली जगातली सर्वात सुंदर मुलगी नाहीये. यू आर राईट. मी येताना मस्त चॉकलेट्स आणलीत तुझ्या पोरांसाठी. ऑफिसातून परत येताना तुझ्याकडे डोकवेन. त्यापूर्वी रिंग देईनच. सी यू सून. तरुणने फोन ठेवला. समोर फोन ठेवा, चहा गार होईल अशा मगाचपासून खाणाखुणा करत रोमा उभी होती. तिच्याकडे हसत बघत तो बाथरूमकडे जात बोलला, 10 मिनिटात येतो. सार्थकला मुलगी झाल्याचं ऐकल्यावर मलाही एखादी व्हावी असं वाटायला लागले. चहा पिता पिता तरुण मनापासून बोलला, बरं झालं सार्थकला मुलगी झाली. खरं म्हणजे 2 मुलगे असताना आणि 35शीत असताना अनुष्का अशी रीस घेईल असं मला वाटलंच नव्हतं. ते खरंय, पण गेली 2 वर्ष त्यांच्यात जरा प्रॉब्लेम येत होते. या मुलीच्या येण्यानं ते सगळे सोडवले जातील आणि सुरळीत होईल. सार्थकला होणारा आनंद असा अनेक पदरी आहे. म्हणजे? रोमाने भुवया उंचत म्हटले. कधी मला बोलला नाहीस आजवर. काय बोलणार कप्पाळ. 2-1 वर्षापासून अनुष्का सारखं मला कंटाळा येतोय, तू फार बिझी होत चाललायस, माझ्याकडे अजिबात लक्ष देत नाहीस, माझ्यासाठी तुझ्याकडे वेळच नसतो, अशी सारखी कुरबुर करत होती. 1-2दा जरा जोरातच भांडणही झाली. मग त्याने ऑफिसात तिच्यासाठी जागा केली. तिथे मालकाची बायको म्हणून शोभेल असंच काम होतं. तिलाच त्याचा कंटाळा आला. सार्थकला तिच्या उथळ मित्रमैत्रिणी, पार्ट्या, शॉपिंग यात काडीचा रस नव्हता. बिझनेस वाढवण्यात त्याला वेळही मिळायचा नाही. मग सुरू झालं. मुळात रूप कितीही उत्तम असले तरी सार्थकच्या हुशारी, धडाडीच्या मानाने अनुष्का बरीच डावी पडते. मग मीच तिला ती पूर्वी चित्र काढत होती ना त्याची आठवण करून दिली.
लग्नाच्या वाढदिवसाला सगळा संच भेट देऊन द्यायला सार्थकला सुचवलं. ते थोडे दिवस बरे गेले. आता कोणतीही कला ही कष्टसाध्य असते याची कल्पना असली तरी कष्टाची तयारी नसल्यावर काय होईल? तेच झालं. अनुष्का त्यालाही कंटाळली. तेवढ्यात हे दिवस गेले. आता 5 वर्ष तरी अनुष्काला उद्योग मिळेल तोवर सगळं ठीक होईल. असं होय? काय पक्के आहात? मला एका शब्दाने कधी बोलला नाही. आत्ताही बोललो नसतोच. अनुष्काला दिवस गेल्यापासून सार्थक घोकत होता. मुलगी होऊ दे, मुलगी होऊ दे. आता मुलीसाठी तो थोडा वेळही काढेल. पटकन तोंडातून बाहेर पडले आणि आता तूही विसर. सगळ्या नवरा बायकोत काही ना काही कुरबुरी चालतातच. हा विषय आता एकदम बंद हं. ओके. 2 दिवसांनी ती घरी आली की जाऊन बघून येऊ. आज मी कदाचित सार्थकला भेटायला गेलो तर त्याच्याबरोबर हॉस्पिटलात जाऊन येईन, पण नक्की नाही. 15 दिवसांनी तरुण, रोमा घरी भेटायला गेले. अनुष्का खरंच अगदी अशक्त झाली होती. पण चेहऱ्यावरती मुलगी झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मुलगी खरंच नाजूक, बाहुलीसारखी आणि अनुष्कासारखी सुंदर होती. सार्थकने तिच्यासाठी खास 24 तासाच्या पाळीत 2 नर्सेस ठेवल्या होत्या. अनुष्काला कसलाही त्रास होऊ नये म्हणून जपत होता. रोमा तिच्याशी बोलत तिच्या खोलीत बसली आणि तरुणला घेऊन सार्थक त्याच्या घरातल्या बाहेरच्या खास ऑफिस खोलीत आला. 2 मस्त पेक तयार करून दोघे मित्र समोरासमोर बसले. तेवढ्यात सार्थकला भेटायला कुणीतरी आल्याची नोकराने वर्दी दिली. हे आदित्य करुणाकरन, ग्लोबल सोल्युशन्स या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आहेत. सार्थकने एका तिशीच्या उमद्या तरुणाची तरुणशी ओळख करून दिली. हे तरुण मुजुमदार, माझा जिवलग मित्र. दोघांनी एकमेकांना शेक हँड केला. समोरच्या टेबलावर ठेवलेले 2 अर्धवट भरलेले फेसाळते चषक, बाटली, खारे काजू वगैरे पाहतात आदित्यने चटकन म्हटले, मी तुमची फक्त 5च मिनिटं घेणार आहे हं. खुर्चीवर बसल्यावर लगेच त्याने आपली उंची चामड्याची ब्रीफकेस काढली. त्यातून एक जाडसर पाकिट काढून सार्थकच्या हातात दिले. वरच्या कप्प्यातून एक पातळ चकती वजा काळे छोटे पाकिट देत तो म्हणाला, हे तुमचे आणि ऑर्गॅनिक केअरटेकर्स यांचे कॉन्ट्रॅक्टचे कागद आहेत. तुमच्या वकिलाला दाखवून सगळं चेक करून मला उद्या फोन करा. ती CD आहे. तुमच्या संगणकात सारून मॉनिटरवर तुम्ही कंपनीचे लोकेशन, इमारती, सेफ वॉल्ट्स, प्रयोगशाळा, सिक्युरिटी सिस्टीम्स, काम करणारे संशोधक, संशोधन विकास विभाग सगळं काही पाहू शकता. त्यामध्ये जवळजवळ सर्वच माहिती आहे. कशाचीही तुम्हाला तपशिलात जाऊन माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना मेल द्या. त्यांचा एक्सपर्ट ऑनलाईन सगळी माहिती देईलच. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल, शंकांचं निरसनही करेल. सार्थकने तिसरा रिकामा ग्लास भरण्यासाठी टेबलवर ठेवला तसं चटकन त्याने म्हटले, नो थँक्स, मला आणखी एका क्लायंटला भेटायला जायचे. उद्या वा परवा तुमच्या वकिलाने कॉन्ट्रॅक्ट तपासून ओके केलं की मला कळवा, मगच तुमचा शेवटचा चेक आम्ही बँकेत भरू. पुन्हा एकदा शेक हँड करून निरोप घेताना त्याने हसत म्हटले, तुमची लिटिल एंजल कशी आहे? ओ वंडरफुल मिस्टर आदित्य, थँक्स. अरे, आभार आम्ही मानायला हवेत मिस्टर सार्थक. मी फक्त 4 ठिकाणी तुमचं नाव घेतलं आणि म्हटलं की हे आमचे क्लायंट आहेत आणि बिलीव्ह मी, मला आणखी 3घांकडून ग्रीन सिग्नल मिळालाय. सार्थकने हसत म्हटलं, म्हणजे आता मी तुमच्याकडे कट मागायला हवा? त्याने हसत प्रत्युत्तर देत म्हटले, अर्थात द्यायलाच हवा. बरोबरच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून त्याने फुटभर उंचीचं टेडी बेअर आणि सुकामेव्याचा किलोचा खोका काढून सार्थकच्या हातात देत म्हटले, जोक अपार्ट सर, हे तुमच्या लिटिल एंजल्ससाठी अँड प्लेजर इज एंटायरली माइन. आदित्य गेला आणि त्याला दारापर्यंत पोहोचवून सार्थक परत आला. तरुणच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह त्याला स्पष्ट कळले. एक घोट घेऊन तो म्हणाला, सांगतो, सगळं सांगतो. 4 काजू तोंडात टाकत त्याने सुरुवात केली. हा आदित्य करुणाकरन, ग्लोबल सोल्युशन्स या नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे.
अनुष्काला शेवटचा महिना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून झोपून ठेवावं लागलं. तुला ठाऊकच आहे, तेव्हा इथल्या श्रीराम मेयो हॉस्पिटलात त्याची माझी भेट झाली. त्याने मला ऑर्गॅनिक केअरटेकर्स कंपनीचे ब्रोशर वाचायला दिले. मी रोज संध्याकाळी तिथे तासभर बसत होतो. तेव्हा ते वाचून काढले आणि तिथल्या डॉक्टरांशी चर्चा करून समजावूनही घेतले. कसली कंपनी आहे ही? अरे, जगभरात मेयो हॉस्पिटलचं नाव गाजलेलं आहे. अनुष्काला तिथे नाव नोंदवायचा माझा हेतू स्पष्ट होता. तिला जगातली सर्वोत्तम ट्रीटमेंट मिळावी. इथल्या श्रीराम हॉस्पिटलचा आणि त्यांचा 6 महिन्यापूर्वी करार झाला. कोणत्याही गंभीर आणीबाणीच्या परिस्थितीत इथल्या पेशंट्सना जगातील सर्वोत्तम डॉक्टरांची, स्पेशालिस्टची ऑनलाईन मदत मिळू शकते. म्हणून मी अनुष्काचे नाव तिथे रजिस्टर केले. ऑर्गॅनिक केअरटेकर्स ही एक संशोधन विकास संस्था आहे. त्यांनी एक नवीन कन्सेप्ट या मेयो हॉस्पिटलच्या साथीने सुरू केला आहे. आयुष्यात वयाच्या कोणत्याही टप्प्यावर माणसांना रोग होतात. 40 नंतर त्याचं प्रमाण वाढतं आणि नॉर्मली 60 नंतर कुठे ना कुठेतरी जोराची घसरण सुरू होते. ही घसरण थांबवण्यासाठी सर्व स्तरावर संशोधन चालू आहे. त्याचा एक भाग म्हणून मूल जन्माला येण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास तपशिलात केला गेला. संपूर्ण आयुष्यात माणसाची जी वाढ होती त्याचा कमाल वेग आईच्या पोटातील 9 महिने आणि पहिले वर्ष ह्या काळात असतो. त्या काळात पेशींमध्ये जैविक ऊर्जा ठासून भरलेली असते. पहिली गर्भपेशी ते 3 महिने हा वेग सर्वाधिक असतो. मग जेव्हा हाडे बनायला सुरुवात होते तेव्हा त्याच्या बॉन मेरोमध्ये नव्या पेशी तयार होऊ लागतात. सर्व अवयव बनवणाऱ्या या पेशींना स्टेम पेशी म्हणतात. मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा वारेमध्ये या स्टेम पेशी असतात आणि नंतर त्या मृत होतात. या वारेतील स्टेम पेशी ताबडतोब काढून व्यवस्थित जतन करून अतिशीत तापमानाला ठेवल्या तर त्या अनेक वर्ष सुप्तावस्थेत जिवंत ठेवता येतात. पण त्यांचा उपयोग काय? सांगतो ना. पुढे जेव्हा आयुष्यात या व्यक्तीचा एखादा अवयव निकामी झाला तर या पेशींना पुन्हा कार्यान्वित करून त्यापासून तो अवयव बनवता येतो. अगदी किडनी, लिव्हर सारखे अंतर्गत अवयव असोत किंवा हात, पाय, कानासारखे बाह्य असोत. या स्टेम पेशीतच ती ताकद असते. आता या संशोधनानंतर एका अमेरिकन कोट्याधीशाने ही ऑर्गॅनिक केअरटेकर्स प्रयोगशाळा काढली. वीर्य बँक, नेत्रपेढी, रक्तपेढी असते त्या धर्तीवर ही संस्था जन्मलेल्या मुलाच्या वारेतील स्टेम पेशी जतन करून ठेवेल. त्यासाठी काही रक्कम त्यांच्या जन्मदात्यांकडून येईल आणि त्या माणसाला त्याच्या आयुष्यात जेव्हा गरज बसेल तेव्हा त्यापासून तो विशिष्ट टिश्यू प्रयोगशाळेत विकसित करून त्याच्या नादुरुस्त अवयवात त्याचे मेयो क्लिनिकच्या साहाय्याने रोपण करून देईल. आता या स्टेम पेशी त्याच व्यक्तीच्या असल्याने त्याचे शरीर ते नाकारणार नाही. डोळे, किडनी, त्वचा, नसा, स्नायू हे तर रिप्लेस करता येतीलच, पण आणखी काही वर्षांनी हृदय, मज्जापेशी आणि मेंदूही या स्टेम पेशींपासून तयार करता येईल असा या संशोधकांचा विश्वास आहे. मग इथे ग्लोबल सोल्युशनचा संबंध कुठे आला? ही भारतीय कंपनी त्यांची जी स्टेम सेल बँक आहे त्याचे सॉफ्टवेअर बनवत आहे. आपले भारतीय सॉफ्टवेअर बनवण्यात किती स्वस्त आणि मस्त आहेत तुला ठाऊक आहेच. या पेशीच्या जतन केलेल्या अवस्थेत तापमान, दाब, आर्द्रता कोणत्याही घटकात अगदी मायक्रोन इतका फरक पडला तरी धोका उद्भवतो. तेव्हा हे सर्व नियंत्रण संगणकाद्वारे केलं जाईल आणि ते सॉफ्टवेअर हे ग्लोबल सोल्युशन्सवाले यांनी बनवले. या पेशी ते ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत जपून ठेवतील आणि त्यानंतर त्या इतरांना वापरण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकतील. ग्लोबल सोल्युशन्स या कंपनीने उपग्रहातील उपकरणातले बदल संगणकाने शोधून संगणकानेच दुरुस्त करायचे तंत्र विकसित केले. ते इतके वर्ल्ड क्लास लेवलचे होते की ते बघूनच ही नाजूक जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. कुठेही मानवाचा संबंध येणार नाही, पण त्यासाठी पैसे तसेच मोजावे लागतील ना? नाही, तुला वाटतात तितके नाही. कारण त्यांच्या या कल्पनेला इतका उत्तम प्रतिसाद मिळालाय की गिऱ्हाईकं धावत आली. भारतात त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे
आणि तुला ठाऊकच आहे, माझ्या लिटल एंजलसाठी मी काय वाटेल ते करेन. एक मिनिट, मगाशी तू त्या पेशी इतरांसाठी वापरता येतात असं म्हणालास, त्याचा अर्थ काय? हो, ते म्हणतात, म्हणजे ते ब्रोशर म्हणतंय की त्या व्यक्तीच्या पहिल्या नात्यातील कुणासाठीही त्या स्टेम पेशी वापरता येतील. म्हणजे आई वडील आणि सख्खी भावंडे, मुले यांच्या शरीराने त्या पेशींपासून बनवलेले अवयव नाकारण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. जवळजवळ शून्यच म्हणेनास. मग मी विचार केला आणि त्यांना होकार कळवला. एंजल जन्मली तेव्हा त्या संस्थेच्या वतीने त्यांचा एक माणूस त्यांनी युरोपहून पाठवला आणि स्टेम सेल्स लिक्विड नायट्रोजनमध्ये घालून त्यांनी स्वित्झर्लंडला पाठवल्या. या सीडीत आपण ते पाहू शकू. तुला हवी तर बघायला घेऊन जा. काय अफलातून कल्पना आहे. हे म्हणजे चांभार चप्पल बनवतो त्याप्रमाणे झालं. अंगठा तुटला तर बदला, टाच झिजली तर बदला, पट्टा तुटला तर जोड द्या, असे करत खिळे ठोकत चपलेचे आयुष्य वाढते, तसे माणसाचे वाढणार म्हण की. हो रे, तुला एक विनंती करतो. तरुण, तू युरोपला अनेकदा जातोस. एकदा स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा जवळ जाऊन त्यांचे युनिट बघून आलास ना तर बरं होईल. हे जिनिव्हाला आहे? हो, कारण अजून त्या स्टेम सेल्सच्या वापराबाबत कोणत्याही देशात कायदे कानून तयार झाले नाहीयेत, म्हणून तिथं आहे. सार्थक, मग अशा स्टेम सेल्स फक्त जन्मलेल्या मुलांच्याच का ठेवायच्या? मोठ्या माणसांच्या पेशींना काय धाड भरली आहे? त्यांच्याही बोन मॅरोमध्ये प्रत्येक अवयवाच्या पेशी बदलण्याचे सामर्थ्य असतेच. मला काय ठाऊक, पण चपलेला जोड देताना चांभार देखील नवे चामडे व खिळे वापरतो तसंच असणार. आता पालीची शेपटी तुटली तर उगवते, कोळ्याचा पाय आणि झुरळाचे पंख नवे येतात, पण माणसाचे तुटलेले अवयव परत फुटत नाहीत. पण या तंत्राने तेच सूत्र कृत्रिमरित्या वापरून हे अवयव बनवता येतील असं म्हटलंय. तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असणारच की. ते खरंय. मी सीडी घेऊन जातो, सगळं एकदा पाहतो, चालेल ना? सार्थकने आपल्या एंजलचे नाव ऐश्वर्या ठेवले होते आणि तिचा पायगुण म्हणावा की काय, त्याचा बिझनेस त्यावर्षी दुपटीहून अधिक झाला. मोठ्या 2 भावांना ही बहीण अगदी खेळण्यासारखी वाटत होती. त्या दोघांपेक्षा सार्थकची ऐश्वर्यातील गुंतवणूक सर्वांना जाणवेल इतकी स्पष्ट होती. इतकी की कधी कधी ते मुलगेच नव्हे तर अनुष्काही लटक्या आवाजात तक्रार करे, ही मुलगी कानामागून येऊन तिखट झालीये. उद्या इतर सगळे आणि ही असं निवडायची वेळ आली तर सार्थकला निवड करायला 1 सेकंदही जास्त होईल. तिचे लग्न होऊन ती नवऱ्याकडे गेली तर त्याचं कसं होणार, याची मला आत्तापासूनच काळजी लागली. मग नुकते बोलू लागलेली ऐश म्हणे, मम्मी, मी मोठी झाले की पप्पांशीच लग्न करणार आणि इथेच राहणार. सार्थक हसून म्हणे, अगं, मी तेव्हा म्हातारा झालेलो असेन. आपण असं करू, हे दोघे दादा आहेत ना, त्यांच्या हातात सगळा व्यवसाय देऊन त्यांना स्वतंत्र करू आणि आईसाठी एक मस्त राजकुमार आणून त्याला घरजावईच करून घेऊ, म्हणजे तू माझ्या जवळच राहशील. सार्थक अनुष्काच्या सहजीवनात उमटणारे ते विसंवादी स्वर त्या छोट्या हव्या हव्याशा गोड मुलीने पार पुसून टाकले होते. दिवस इतके आनंदात आणि भराभरा चालले होते की ऐश्वर्याच्या जपून ठेवलेल्या स्टेम सेलची आठवण फक्त दरवर्षी मामुली चेक पाठवताना येईल. ते सुद्धा स्वित्झर्लंडहून 1 ओळीचे ईमेल येईल आणि न बघता सार्थक चेकवर सही करेल. ऐश्वर्याच्या 12व्या वाढदिवशी पहिल्यांदा रात्री झोपायला जाताना सार्थकने 4थ्या पायरीवर जिन्याचा कठडा पकडला. त्याचा श्वास धपापत होता आणि चेहरा श्वास कोंडल्यासारखा लालसर, एकदम थकलेला दिसत होता. अहमदाबादला MBA करणारा अद्वैत आणि इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला असलेला अनिकेत धावत गेले आणि दोन्ही बाजूने त्यांनी पप्पांना पकडून त्यांचा तोल सावरत बेडरूममध्ये नेलं. महिन्यापूर्वीच त्याचा 53वा वाढदिवस घरगुती सोहळ्यात साजरा झाला होता. अनुष्काने ताबडतोब डॉक्टरांना बोलावले आणि त्यांनी तपासून विश्रांतीचा सल्ला दिला. औषध योजना चालू झाली. हळूहळू धाप लागायचे, श्वास अडकायचे प्रमाण वाढतच चाललं होतं. सकाळी सार्थक उठला की त्याला डोळे उघडवत नसत.
आणि उघडले की डोळ्यांभोवती सूज स्पष्ट दिसे. लघवीचे प्रमाण अगदी कमी झाले आणि भरपूर तपासण्यांती रक्तातील युरियाचे, सिरम क्रिएटिनचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आले. त्याला मूत्रपिंडाचा विकार जडल्याचे निदान करण्यात आले. नेहमीची वेदनाशामके, सूज उतरणे, ताप उतरणे असे लक्षणांवर आधारित उपचार चालू झाले की त्याला तात्पुरतं बरं वाटे, पण मूळ रोग हटत नव्हता. ओलिग्युरिया म्हणजे मूत्रपिंडाची क्षमता मंदावणे हा विकार वाढू लागला होता आणि आता त्याला वेळी अवेळी चक्करही येऊ लागली होती. डॉक्टरांनी निदान केले होते, एक किडनी निकामी झाली, दुसरी त्याच मार्गावर आहे. तरुण रोमा त्याला नेहमीच भेटायला येत, धीर देत. ज्या दिवशी हे निदान सार्थकला कळले तेव्हा तरुणला पाहताच त्याला गदगदून आले. तरुण, मला आणखी फक्त 5 वर्ष हवी आहेत. अनिकेतला MBA नंतर धंद्यात स्थिर व्हायला अजून तेवढा काळ होता. अद्वैतला परदेशी पाठवून शिकवायचं आहे. तशी हाताखालची माणसं विश्वासाची आहेतच, पण तरुण शेवटी स्वतःची मुलं धंदा बघायला लागेपर्यंत काही खरे नाही. आणि तुला ठाऊकच आहे, आईसाठी मी इतकी मोठी स्वप्न पाहिली आहेत. ती अगदी ब्रिलियंट मुलगी आहे. तिला JJ स्कूल ऑफ आर्ट्सला घालून मग मी पेंटिंगला पाठवणार आहे तिला. ती खूप मोठी चित्रकार झालेली मला पाहिजे. कम ऑन सार्थक, तुला काही होणार नाही. उत्तमातला उत्तम डॉक्टर आणून आपण उपचार करू. हवं तर परदेशात जाऊ. नाही रे. डॉक्टर म्हणतात माझी एक किडनी पूर्ण खराब झाली, दुसरी त्याच वाटेवर चालली, नवी बसवायला हवी. तेच म्हणतो मी सार्थक. आता किडनी बदलणे हे ऑपरेशन अगदी सहज झाले. ऑपरेशन नंतर माणसं 20-20 वर्ष आरामात जगू शकतात. पण डोनर मिळायला हवा, ते अतिशय कठीण आहे. सार्थक, 1 मिनिट थांब, 1 मिनिट. मला एक सोल्युशन सुचतंय. फक्त कन्फर्म करून तुला उद्या भेटतो. तरुण, आता किडनी मिळणं इतकं सोपं राहिलेलं नाहीये. कुणी अपघातात सापडलेला किंवा तरुण वयात इतर काही व्याधीने मृत्यूशय्येवर पडलेला, पण किडनी ठीक असलेला असा डोनर सापडायला हवा. त्याचे माझे रक्तगट, इतर टिश्यूज जुळायला हवेत. माझ्या शरीराने त्याची किडनी स्वीकारायला हवी. नाहीतर डोनर कुणी रक्तमासाचा हवा. माझी मुलं अगदीच लहान आहेत. प्रेमापोटी ती द्यायला तयारही होतील, पण त्यांच्या भविष्याचा विचार मीच करायला हवा. लवकरच मला डायलिसिसवर ठेवावे लागेल. मग महिनोन महिने दमवणारे डायलिसिसचे उपचार घेत बिछाण्यावर पडून राहायला हवं. तसं काही होणार नाही. मी तुला उद्या सकाळी भेटून काय ते सांगतो. तरुणच्या आवाजात वेगळाच उत्साह होता. घरी पोचल्या पोचल्या तरुणने आपला संगणक ऑन केला, नेट जोडले. ग्लोबल सोल्युशन्स हे शब्द सर्व इंजिनमध्ये टाकल्यावर लगेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी आली. त्या 3ऱ्या क्रमांकावर आदित्य करुणाकरनचे नाव पाहताच त्याचे डोळे चमकले. आदित्य आता संगणक विभागाचा डायरेक्टर होता. भराभरा सार्थकच्या ऑफिसात फोन करून त्याने ऑर्गॅनिक केअरटेकर्स या संस्थेच्या नावाने दरवर्षी चेक जात आहेत हे कन्फर्म करून घेतले आणि तासाभरात आदित्यचा फोन नंबरही मिळवला. ऐश्वर्या वर्षाची असताना सार्थकच्या आग्रहाखातर तरुणने आपल्या एका परदेश भेटीत या संस्थेच्या प्रयोगशाळेला मुद्दाम भेट दिली होती. सगळं पाहिलं होतं. त्यांची कार्यपद्धती समजावून घेतली होती. त्याने उत्साहाने आदित्यचा फोन नंबर फिरवला. 5व्या रिंगला पलीकडून आवाज आला. मी तरुण मुजुमदार. आपली एकदाच भेट झाली. सार्थक आगाशे यांच्या घरी. त्यांची मुलगी जन्मली तेव्हा महिन्याने तुम्ही आला होता. ओ, मला तुमचे नाव चेहरा नीटसा आठवत नाहीये, पण सार्थक आठवतात. त्यांनी आपल्या मुलीसाठी त्याच संदर्भात मला आपल्याशी बोलायचं आहे. बोला. त्यावेळी तुम्ही जे ब्रोशर आणि CD दिली होती त्यात स्पष्ट म्हटले होते की ज्या स्टेम पेशी काढून ठेवल्या आहेत त्यापासून शरीरातले आतले अवयवही विकसित करता येतील आणि ते त्या व्यक्तीला किंवा तिच्या रक्ताच्या नात्यातील कोणालाही वापरता येतील, राईट? हो, पण आता ती मुलगी अजून लहान असणार. ती फक्त 13 वर्षाची आहे.
पण तिच्या वडिलांची एक किडनी निकामी झाली, दुसरी खराब होत चालली त्यांच्यासाठी. मला वाटतंय नक्कीच वापरता येईल. मी तुम्हाला तासाभराने सगळी चौकशी करून त्यासाठी तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करावे लागेल याबद्दल सांगेन. त्या संस्थेत एक साधले म्हणून भारतीय गृहस्थ काम करतात, त्यांच्याशी तुम्ही बोला. तुम्ही जरा लगेच संपर्क साधला तर बरे होईल. तरुणने हातातील घड्याळाकडे पाहत म्हटले, आता रात्रीचे 9 वाजलेत. तिथे अजून ऑफिसची वेळच चालू आहे. तुम्ही लगेच मला कळवा. आपला फोन नंबर देऊन त्याने परत आठवण करून देत फोन खाली ठेवला. जेवणावर त्याचे अजिबात लक्ष नव्हते. सारखे फोनकडे पाहत होता. 50 मिनिटांनी फोन वाजला. अपेक्षेप्रमाणे आदित्य करुणाकरनने त्याला आनंदाची बातमी दिली. कॉन्ट्रॅक्टमध्ये स्वतःची व्यक्ती आणि आई वडील, सख्खी भावंडे यापैकी कुणासाठीही या स्टेम सेल्स वापरण्यासाठी द्यायचे नमूद केलेले होते. संगणकामध्ये सगळे सुरक्षित ठेवले होते आणि ऐश्वर्याच्या स्टेम सेल्स ठेवलेली प्रयोगशाळा अगदी चांगली मेंटेन केलेली होती. तिथे जपून ठेवलेले एकही सॅम्पल खराब झाल्याची नोंद नव्हती. आदित्यने त्याला तिथल्या व्यवस्थापकाचा फोन नंबर दिला. ऑनलाईन कसे बोलता येईल याबद्दल माहिती दिली. आपल्याला पुढील हालचालींबद्दल कळवत राहायची विनंती करून त्याने फोन ठेवला. तरुणने मग वेळ घालवला नाही. त्याने लगेच साधले यांच्याशी संपर्क साधला. भारतीय म्हटल्यावर त्या गृहस्थांचे उत्साह दुणाला. त्यांनी फक्त एवढंच म्हटले, जरी स्टेम सेल्स इथे जपून ठेवलेल्या असल्या तरी त्यापासून टिश्यू डेव्हलप करून विशिष्ट अवयव बनवणे आणि त्याचे कार्य नीट होते आहे की नाही हे तपासून प्रत्यक्ष ऑपरेशन करणे हे अमेरिकेतील संस्थेच्या मूळ हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्याशी संपर्क साधून उद्या सकाळपर्यंत नेमकी माहिती पुरवायचे साधले यांनी कबूल केले. दुसरे दिवशी दुपारी 12च्या सुमारास साधलेंचा फोन आला. स्टेम सेल्सपासून किडनी बनवायला 3 ते 4 आठवडे लागतात आणि ऑपरेशन मात्र त्याच हॉस्पिटलमध्ये व्हायला हवे. तरुणने तडक सार्थकचे घर गाठले. त्याला घेऊन तो डॉक्टरांकडे गेला आणि मग ह्या बातमीने अनिकेत अद्वैती खुश झाले. तरुणने म्हटले, मी ऑर्गॅनिक केअरटेकरशी सगळं बोलले. पुढल्या आठवड्यात तुला अमेरिकेला जावं लागेल. लगेच ऑपरेशन करतील. आजवर आपल्या मुलाला व मुलीला किडनी देणारे आईवडील अनेक वेळा पाहिले, पण मुलीच्या स्टेम सेल्सपासून बापाची किडनी बनणारे हे पहिले उदाहरण असेल. लॉंग लिव्ह टेक्नॉलॉजी. सार्थकच्या चेहऱ्यावर हसू पसरले. ऐश्वर्यासाठी घेतलेला निर्णय इतक्या काळानंतर त्याच्यासाठी जीवन देणारा वरदान ठरला होता. त्या स्टेम सेल्सपासून किडनी बनणारी प्रक्रिया सुरू करून ती वाढ नीट होते आहे हे काटेकोरपणे तपासले जाणार होते आणि एकदा का टिश्यू नीट वाढतोय हे समजले की ऑपरेशनने किडनी सार्थकला बसवली जाणार होती. तिची पुढची वाढ आणि कार्य हे त्याच्या शरीरात होणार होते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमखाली त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवावे लागणार होते. 1.5-2 महिन्यांचा प्रश्न होता. ही किडनी स्टेम सेलपासून बनलेली असल्याने अगदी तरुण असणार होती आणि डॉक्टरांच्या मते 30-40 वर्ष सहज काम करू शकली असती. सार्थक, कळलं ना? तू ऐश्वर्याच्या मुलीचं लग्न देखील पाहू शकशील. पुढची चक्र भराभरा फिरले. अनुष्का, सार्थक आणि तरुणही मेयो क्लिनिकमध्ये दाखल झाले. प्रवासभर सार्थकला आपल्या बरे होण्यावर विश्वास बसत नव्हता. ही मुलगी माझा भाग्योदय करण्यासाठीच देवाने मला दिलीये हे तो पुन्हा पुन्हा सांगत होता. सार्थकच्या सर्व तपासण्या झाल्या आणि किडनीची वाढ नीट होते आहे हे प्रयोगशाळेच्या संशोधन प्रमुखाने सांगितले. 4 दिवसांनी ऑपरेशनची तारीख ठरली. डॉक्टरांनी तरुणला बोलावून विचारले, या घटनेला प्रसारमाध्यमातून भरपूर प्रसिद्धी देऊन लोकांसमोर आणले तर आम्हाला भारतात चेन्नई व हैदराबादला एखाद्या हॉस्पिटलात ऑर्गॅनिक केअरटेकर्सची शाखा सुरू करता येईल. पण तरुणने आधी ऑपरेशन यशस्वी होऊन सार्थक पूर्ववत होईपर्यंत प्रसिद्धीला नकार दिला. 2 दिवस आधी डॉक्टरांनी तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय तरुणला कळवला. एकाएकी कसली तरी गुंतागुंत उद्भवली होती. तरुण आणि अनुष्का यांना ताबडतोब भेटीसाठी त्यांनी बोलावले.
सार्थकला न सांगता ती दोघे आपली अस्वस्थता लपवत डॉक्टरांच्या केबिनमध्ये आली. आता नवीन काय सांगणार आहेत याचा ताण अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. बसा, ऑपरेशन पुढे ढकललं आहे. ठाऊक आहे, पण आम्हाला कारण समजेल का? तरुणचा आवाज प्रयत्नाने त्याने संथ ठेवला होता. तेच सांगायला आम्ही तुम्हाला बोलावले. आमच्या प्रयोगशाळेत स्टेम सेल्सपासून किडनी व्यवस्थित वाढते. पुढील वाढ पेशंटच्या शरीरात होईल अशी आम्ही आधीच तुम्हाला कल्पना दिली होती. अर्थात आजवर अशी अनेक ऑपरेशन्स इथं झालेली आहेत आणि त्याच्या यशाची टक्केवारी 90हून जास्त आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? थोडा खाजगी आहे. पेशंटच्या मुलीच्या स्टेम सेल्स असल्याने किडनी पेशंटने नाकारायचा प्रश्नच उद्भवणार नाही अशा कल्पनेत आम्ही होतो. पण प्रत्यक्ष एक रुटीन म्हणून केलेल्या टेस्टमध्ये वेगळंच उद्भवलं. म्हणजे? वेगळं म्हणजे काय? किडनीचा आणि पेशंटचा टिश्यू जुळत नाही. असं कसं होईल? तुमचे सॅम्पल बघण्यात चूक झाली असेल. आम्हालाही प्रथम तेच वाटलं, म्हणून आम्ही स्वित्झर्लंडच्या स्टेम सेल बँकेशी प्रत्यक्ष संपर्क साधला आणि खात्री करून घेतली. संगणकाने परत परत तपासून त्या ऐश्वर्या सार्थक आगाशे यांच्याच आहेत असं सांगितलं. मग आम्ही त्या वाढणाऱ्या टिश्यूतील 4-5 पेशी घेऊन त्यांचा DNA चार्ट बनवला आणि पेशंट सार्थकच्या बोन मॅरोतल्या पेशी घेऊन त्यांचीही DNA तपासणी केली. हा आमच्या DNA एक्सपर्टचा रिपोर्ट आहे. त्यांनी काही कागद तरुणच्या हातात दिले. त्याने वाचायला सुरुवात केली. वरचे नाव तपासलं. पुढचे सगळे सांकेतिक भाषेतील शब्द त्याला कळले नाहीत. शेवटच्या पानावर DNA एक्सपर्टचे निदान होते आणि खाली हॉस्पिटलच्या शिक्क्यावर त्याची लपेटदार सही होती. ती अक्षरे तरुणने पुन्हा पुन्हा वाचली. त्यात स्पष्ट लिहिलं होते की हे 2 सॅम्पल्स पिता आणि कन्येची असणे शक्य नाही. तरुणला वाटले की सगळे हॉस्पिटल आपल्याभोवती घराघरा फिरते. त्याने ते कागद सावकाश शेजारी बसलेल्या अनुष्काकडे दिले. त्याच्या चेहऱ्याकडे बघताच तिला त्यात काय आहे हे कळून चुकले असावे. तिने तरुणच्या डोळ्याला डोळा द्यायचे टाळले. पण तिचा काळाठेकर चेहरा काय सांगायचं ते सांगून चुकला होता. डॉक्टर, पुढं काय? तुमच्या बँकेमध्ये घोटाळा झाला असल्याची शक्यता असू शकते. त्यावर एक उपाय आहे. तुम्ही ऐश्वर्या आगाशेला इथे बोलावून घ्या. आम्ही तिच्या आणि येथील स्टेम सेलचा DNA रिपोर्टमध्ये साम्य पाहू शकतो. त्यामुळे आमच्या हातून काही गफलत झालेली नाही हे पुराव्याने सिद्ध करू शकतो. तुम्ही म्हणाल तर. नको. पटकन अनुष्काच्या तोंडून शब्द बाहेर पडले. तंत्रज्ञानाने विज्ञानाने त्यांच्या ओंजळीत टाकलेले वरदान मानवी नात्याच्या गुंतागुंतीने पार विस्कटून टाकले होते. आता पुढे काय करायचं सल्ला तुम्ही द्याल. तरुणने अनुष्काच्या वाहणाऱ्या डोळ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करून डॉक्टरला विचारले. आम्ही आमच्या प्रयोगशाळेत अनेकांच्या स्टेम सेल्सपासून किडनी डेव्हलप करून पाहत आहोत. त्याशिवाय आमची जगभरात संबंध असलेली अनेक हॉस्पिटल्समध्ये आहेत. त्यामध्ये ॲक्सिडेंट वगैरे झालेले रोगी इत्यादी अनेक जण किडनी डोनर्स सापडू शकतात. आम्ही नेटवरून त्यांच्याशी सतत संपर्कात राहू. त्यांच्या शरीराची जुळणारी किडनी सापडेपर्यंत आपल्याला थांबावे लागेल. पण लवकरच एखादी मिळेल असा विश्वास वाटतो. आम्ही त्याच्या शरीराच्या डिटेल्सबद्दल सर्वांना कळवलंय. नेहमी आम्हाला 8-10 दिवसात कुठून तरी सोय होते असा अनुभव आहे. तोवर तुम्हाला थांबायला हवे. अर्थात त्या किडनीचे आयुष्य 10-15 वर्षांपेक्षा जास्त असू शकणार नाही. पण मिस्टर सार्थक नक्की बरे होतील. बिलीव्ह मी. तरुणच्या कानावरून ते शब्द परंगळून जात होते. शेजारी स्फुंदत बसलेल्या अनुष्काकडे नजरही टाकवत नव्हती. आता हे गुपित त्याला त्याच्या मित्रापासून जन्मभर लपवायचे होते. सार्थकच्या खोलीकडे जाताना कोपऱ्यावर एकाएकी अनुष्काने त्याला थांबवले आणि भरलेल्या डोळ्याने पटकन खाली वाकत तिने तरुणचे पाय धरले. भाऊजी, आज माझा भाऊ व्हा
आणि माझा संसार सावरा. तरुणची पावले जड झाली आणि पुतळ्यासारखा तो स्तब्ध झाला.